श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः। तळी गजेंद्र त्यावरी नक्र भूमभंग पक्षी त्याहुनी थोर गरुडे उचलिता सत्वर माळा विचित्र परिडंबे। जो गरुड होता त्यानं काय केलं? हा भ्रुंग पक्षी होता. या भ्रुंग पक्षानं या गजेंद्राचं आणि नक्राचं शरीर उचललेलं होतं आणि या आकाशामध्ये उडू लागलेला होता. पण ज्यावेळेस हे या ठिकाणी पाहिलेलं आहे गरुडानं आणि गरुडानं झडप घालून या तिघांना देखील पकडलेलं आहे. गरुड भिडता भुंगासी तेने सोडिले गज नक्रासी गरुडे धरले नखावरेसी घेऊन तिघासी उडाला. ज्यावेळेस गरुडानं झडप घातलेली आहे आणि आमना सामना यांचा झालेला आहे त्यावेळेस या भृंग पक्षानं हे दोन्ही बलाढ्य शरीर सोडून दिलेले आहे. त्यावेळेस या गरुडानं हे दोन्ही शरीर या ठिकाणी पकडलेले आहेत, एका पायामध्ये आणि एका अशा नखामध्ये, आणि या भृंग पक्षीला सुद्धा पकडलेला आहे. मुखी धरुनी भुंगासी नखावरी गज नक्रासी गरुड पाय स्वस्थानासी स्वयारासी सेवाया. म्हणून जो भृंग पक्षी होता त्या गरुडानं आपल्या चोचीमध्ये त्याला पकडलेला आहे. नक्रा असेल एका या ठिकाणी पायामध्ये नखामध्ये नक्राची या ठिकाणी शरीर धरलेलं आहे आणि एका पायामध्ये गजेंद्राचं शरीर धरून आकाशामध्ये उड्डाण गरुड करू लागलेला आहे. येता देखोनी गरुडासी उल्लास कनक जांबूसी स्वय बोले अल्लाह देसी खगेश्वरासी ते ऐका. म्हणून ज्यावेळेस हा गरुड पक्षी आकाशातून येऊ लागलेला होता त्यावेळेस कनक नावाचं एक वृक्ष होतं, त्याच्या फांद्या मोठ्या मोठ्या होत्या. त्याला आनंद वाटू लागलेला आहे. हा गरुड पक्षी आपल्याकडे येऊ लागलेला आहे, आपल्या जवळून जात आहे, म्हणून हा वृक्ष काय बोलत आहे? हरी हस्ते गजनक्र पुण्यित गरुड केवळ भगवत भक्त याचा स्पर्श झाली आहेत मी नित्य मुक्त होईन. म्हणून या झाडाला वाटू लागलेला आहे बाबा या ठिकाणी हे जे मगरीचं शरीर असेल किंवा या हत्तीचं शरीर असेल हे कशामुळं? भगवंताच्या स्पर्शामुळं पावन झालेले आहे आणि हे पावन शरीर हा गरुड आपल्या या ठिकाणी या नखामध्ये घेऊन येऊ लागलेला आहे. आणि या गरुड जर आपल्या या फांदीवर येऊन बसला तर मी सुद्धा या ठिकाणी मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मनाच्या ठिकाणी आनंद या वृक्षांच्या वाटत आहे. गजेंद्र भक्ताचे संगती घातकी नक्र पावला मुक्ती मी याची संगती नित्य मुक्ती पावेन. या कनक जांबू वृक्षाला वाटू लागलेला आहे. काय विचार असेल की बाबा हा हत्ती होता आणि हत्तीचा सहवास लाभला आणि या मगरीचा सुद्धा उद्धार झाला. मगरीने पाप केलेलं होतं, कधीच पुण्याचं काम केलं नव्हतं, पण सहवास संगत याची हत्तीची लाभली, त्यामुळं या मगरीचा सुद्धा उद्धार झाला. अशाच प्रकारे जर हा गरुड माझ्या जवळ आला, या माझ्या फांदीवर बसला तर माझा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, मी सुद्धा पावन झाल्याशिवाय राहणार नाही, असं या झाडाला वाटत आहे. जे जे लागले संत संगती ते ते नित्य पावले मुक्ती कनक जांबू तदार्थी गरुडापती विनवित. म्हणून ज्यावेळेस आपण संत संगतीला जातो त्यावेळेस संतांचा आपल्यावर प्रभाव पडतो आणि त्यांचा प्रभाव आपल्यावर पडल्यामुळं आपल्या सुद्धा मनामध्ये सुधारणा होते. आपलं जे मन या ठिकाणी विचलित झालेलं असतंय ते स्थिर होते, भगवंताची आठवण केल्याशिवाय राहत नाही, म्हणून संत संगती आपल्यासाठी उद्धार घडवल्याशिवाय राहणार नाही. अशीच संत संगती या ठिकाणी वाटू लागलेला आहे झाडाला. हे जर माझ्या जवळ आले, माझ्या फांदीवर येऊन बसले तर यांच्यामुळं माझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, माझं भलं झाल्याशिवाय राहणार नाही, असं या वृक्षाला वाटत आहे. शतयोजन विस्तार माझी शाखा अत्यंत थोर येथे वैसुनी खगेश्वर करी आहार तिचा. 100 योजन माझ्या शाखा अशा रुंद आहेत, लांब आहेत, किती मोठं झाड असेल, पण या फांद्यावर जर येऊन हा गरुड बसला आणि या ठिकाणी जर येऊन त्याने या मगरीचं शरीर आणि हत्तीचं शरीर बसून खाल्ला तर माझं या ठिकाणी भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही, उजळल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा वृक्षाला वाटत आहे. गरुड शुद्धेने पिढीला
तिहीसी उडता भागला ऐकुनी कनक जांबूचे बोला सोय बैसला शाखीसी. गरुडाला भूक लागलेली होती. भगवंतानं सांगितलेलं होतं, हे गरुडा तुला भूक लागलेली आहे, हे शरीर तुझ्यासाठी जातो खा. पण ज्या वेळेस खाऊ लागलेला आहे दुसरंच विघ्न आलं, ब्रह्म पक्षी आला आणि हे शरीर उचलून घेऊन गेला. पण आता काय करावं, आपलं खाद्य आहे दुसराच घेऊन जाऊ लागलेला आहे, आपली शिकार आहे पण दुसराच घेऊन जाऊ लागलेला आहे. ज्यावेळेस त्याच्या पाठीमागे गेलं त्यावेळेस तिघाची सुद्धा शिकार झाली आणि तिन्ही शरीर या गरुडाला मिळाले. त्यावेळेस हे वृक्ष सुद्धा असा विचार करत आहे. गरुड पाहे तो तरवर जैसा का मेरुगिरीवर भोत्या शाखा शतसहस्र योजना विस्तार शतसंख्या. ज्यावेळेस झाडाला विनंती केलेली आहे, झाडाच्या विनंतीला मान देऊन गरुड पाहू लागलेला आहे. झाड किती मोठं होतं, 100 योजन याच्या फांद्या दूर मोठ्या मोठ्या होत्या. त्यावेळेस गरुडाला सुद्धा वाटलं आपण जर या ठिकाणी बसून हे जर शरीर आपण भक्षण केले खाल्ले तर यामध्ये आपल्याला काय वाईट आहे. ही झाड तर आपला विनंती करूच लागलेला आहे, मग याच्या विनंतीला आपण मान दिला पाहिजे हा विचार गरुड करत आहे. पक्ष्यांची घरटे तयावरी शतसहस्र लक्षांतरी फळ पुष्पित संभारी तरुवरी विश्रांती. म्हणून झाड कसं होतं, फळं असतील फुलं असतील सगळे लागलेले होते. एवढंच नाही, पशु पक्षी या ठिकाणी किलकिल करत होते. घरटे सुद्धा या पशु पक्ष्यांनी या झाडावर बनवलेले आहेत. पहावया गरुडाची थोडी वाल किल्ल्यासाठी सहस्त्री गुप्त पावले शाखांतरी गरुड जीवावरी ज्यावरी बैसला. म्हणून वालकिल्य ऋषींनी या ठिकाणी काय केलेलं आहे पाहावं म्हणले. हा गरुड आहे, याच्या मुखामध्ये ब्रह्मंग पक्षी आहे. दोन्ही या ठिकाणी या नखामध्ये एकामध्ये मगरीचं शरीर आहे, एकामध्ये हत्तीचं शरीर आहे. आता याची आपण परीक्षा घ्यायची आहे. म्हणून वालकिल्य ऋषी ज्या गरुड ज्या फांदीवर बसू लागलेला आहे त्या फांदीवर गुपित या ठिकाणी येऊन लोंबलेले आहेत. गरुड बैसताची ते शाखा मोडली कडकडीत गरुड पाहे संशकित ऋषी लोंबत शाखीसी. ज्यावेळेस गरुड येऊन त्या फांदीवर बसलेला आहे, काय वजन असेल, एवढं वजन होतं, काळ कुणी ती फाटाचं मोडला. ज्यावेळेस ही फांदी मोडली त्यावेळेस मग गरुडानं खाली पाहिलं काय आहे, त्यावेळेस ऋषी लोंबू लागलेले आहेत. आता काय करावं आपण, हे ऋषी या ठिकाणी तपश्चर्या करू लागलेले आहेत, लोंबू लागलेले आहेत आणि यांनी जर यामधून जागृत झाले तर आपल्याला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. मग आपण काय करावं असं संकट गरुडावर आलेलं आहे. ऋषी लोंबती अधोमुख शाखा सांडू नये देख ऋषी पावताची दुःख थोर नरक पावेन. म्हणूनच आपल्या आता काय झालेलं आहे, आपण ज्या फाट्यावर बसलो तो फाटा मोडला, पण हा जर फाटा जमिनीवर पडला तर ऋषी मरण पावल्याशिवाय राहणार नाही. आणि असं पाप जर आपल्याकडून घडलं तर मी नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. मग आपण काय केलं पाहिजे, हा फाटा आपण असाच आदर धरला पाहिजे, उचलला पाहिजे. म्हणून या गरुडानं हा फाटा सुद्धा आदर उचललेला आहे. शाखा धरोनी वामचरणी गजनक्र दक्षिण चरणी मुखी भृंगा धरोनी गेला उनी आकाशी. म्हणून जो हा फाटा होता किंवा फांदी होती डाव्या या ठिकाणी नखामध्ये धरलेली आहे, डाव्या हातामध्ये धरलेली आहे आणि उजव्या हातामध्ये या मगरीचं शरीर आणि हत्तीचं शरीर धरलेलं आहे. एवढंच नाही, तोंड सुद्धा मोकळं नाही, तोंडामध्ये सुद्धा हा भ्रमंग पक्षी होता. अशी अवस्था गरुडाची झालेली आहे. कुणाला सोडावं, कुणाला टाकावं, काय करावं अशी अवस्था गरुडाची झालेली आहे. शाखा शतयोजन विस्तार 60 सहस्र ऋषीश्वर दक्षिण चरणी गजनक्र मुखी महाकोर भुभुंग. आता एका हातामध्ये एका पंजामध्ये फांदी आहे, त्याला 60,000 ऋषी लोंबलेले आहेत. एका हातामध्ये या ठिकाणी मगरीचं शरीर आणि हत्तीचं शरीर आहे, चोचीमध्ये भ्रमंग पक्षी आहे. कसं करावं, किती मोठं संकट असेल, कुठं बसता येणार नाही, आकाशामध्येच आपल्या घिरट्या मारावं लागेल, आकाशामध्येच आपला उडावं लागेल. आणि या संकटातून आपल्याला आता कसं आपली सोडवणूक होणार, सुटका होणार, हा देखील विचार गरुड करत आहे. हितुके नसी समवेत गरुडाकासी भ्रमत बैसो नलाहे यथा स्वस्थ
ऋषी समवेत दुःखवती. आता काय करावं, कुठं बसावं? अगोदरच भूक लागलेली होती, शरीर व्याकुळ झालेलं होतं. भूक लागल्यास माणसाची कशी अवस्था होते. त्यावेळेस भगवंतानं कृपा केली, शरीर दिले. पण आता हे शरीर घेतले, पण दुसरं संकट निर्माण झालं. दुसरं झालं, त्याच्यामध्ये तिसरं संकट आलं. आता एक फाटा सुद्धा तुटला, फांदी सुद्धा हातात घ्यावी लागली. मग आता आपण आकाशामध्ये फिरू लागलेलो आहोत. कुठेतरी बसून खावं म्हणलं, आणि जर आपण खाली टेकलो तर ऋषी मरण पावल्याशिवाय राहणार नाही. या घोर शापामुळे जर आपलं या ठिकाणी का होईल, आपण नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. संकटामध्ये संकट आलेले आहेत, उपाय सुचत नाही. मन या ठिकाणी व्याकुळ झालेला आहे, चिंता गरुडाला लागून राहिलेली आहे. म्हणून आकाशामध्ये गिरट्या हा गरुड घालत आहे. मज बैसताची तळी भारे, ऋषीची होय रांगोळी, येणे दाके महाबळी. नभमंडळी भ्रमत असे. धाक लागला, काय करावं, कसं करावं. व्याकुळ झालेला आहे, भूक लागलेली आहे, खायला पण येत नाही. पण कुठं बसावं, स्वस्थ बसता पण येत नाही. मी जर बसलो तर मला शाप लागल्याशिवाय राहणार नाही. एवढे ऋषी मरण पावल्याशिवाय राहणार नाही. पुढं आड आहे, मागे वीर आहे, काय करावं अशी चिंता गरुडाला लागलेली आहे. घेऊन लाहे आहाराते, बैसोन लाहे स्वस्थ चित्ते. परम संकट गरुडाते, तेने श्रीहरी ते स्मरत. भूक लागलेली आहे, पण जेवण सुद्धा करू शकत नाही, खाऊ सुद्धा शकत नाही. आता बसावं वाटतंय, थकलो, पण बसता पण येणार नाही. किती वेळ उडणार. मग आता आपण काय करावं, आपल्या पुढे पर्याय नाही. आपल्या पुढे एकच पर्याय आहे, भगवंताचं नामस्मरण, हरीचं नामस्मरण. म्हणून या हरीचं नामस्मरण हा गरुड करू लागलेला आहे. घोर पावलो गा कांता, वेगी पावगा भगवंता. काय म्या करावे आता, अनाथनाथा उद्धरी. म्हणून हे भगवंता, या संकटामधून मला फक्त तूच बाहेर काढू शकतोस. कुठं बसू वाटलं, बसता येत नाही. काही खावं वाटलं, खाता येत नाही. मी या ठिकाणी संकटामध्ये सापडलो. आता काय करू. या संकटाच्या बाहेर जर मला निघायचं असेल तर तुमचं सहकार्य पाहिजे मला. म्हणून काही करा, माझ्यावर दया करा, माझ्यावर कृपा करा, पण या संकटातून मला बाहेर काढा अशी विनंती, दयाची भीक सुद्धा हा गरुड भगवंताला मागत आहे. जो हरी रक्षले पांडवासी, नग्न करिता द्रुपदेसी. पितयाने गांजिता प्रल्हादासी, तेवी मज पासी पावावे. गरुड आठवण करत आहे, हे भगवंता, भक्ताचं रक्षण तुम्ही केल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्यावेळेस पांडवावर संकट आलं होतं, द्रुपदीचे वस्त्रहरण या ठिकाणी कौरव करू लागलेले होते, त्यावेळेस भगवंताची आठवण द्रुपदीने केलेली आहे. त्यावेळेस श्रीकृष्णाने येऊन द्रुपदीचं वस्त्रहरण या ठिकाणी रोखवलेलं आहे. एवढंच नाही, ज्यावेळेस भक्त प्रल्हाद होता, हा राक्षस हिरण्यकश्यप त्रास देण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळेस भक्त प्रल्हादाचं रक्षण सुद्धा हरी तू केलास, भगवंता तू केलास. मग असं भक्ताचं रक्षण तुम्ही करतात, माझं का करत नाही. मग माझं रक्षण तुम्ही करावं अशी विनंती या ठिकाणी गरुड करू लागलेला आहे. आता उद्धारी रे गजेंद्राची, तो तू मज विसरलासी. उडी घालावे वेगा तुझे पाशी, काय रुसलासी गोविंदा. हे भगवंता, हे गोविंदा, ज्या वेळेस गजेंद्राने या ठिकाणी काय केलं, तुझं नामस्मरण केलं, तुला आवाज दिला, त्यावेळेस किती उडी टाकून माझा या ठिकाणी तुला भरोसा आला नाही. पण या भक्ताकडे जायचं आहे म्हणून तू उडी टाकून या भक्ताचं रक्षण केलास आणि या गजेंद्राचं उद्धरण केलास. आता मी संकटात सापडलेलो आहे, मी पण तुझा भक्त आहे, मला पण या संकटातून बाहेर काढ अशी विनंती गरुड करत आहे. जनासबाय जनार्दन, तुझे नाव जगत जीवन. मी तुझे अनाथ दिन, माझे विघ्न निवारी. जगाचे जीवन भगवंता तुम्ही आहात, तुमच्यामुळे सगळे या सृष्टीला या ठिकाणी रूप आहे, रंग आहे. म्हणून काही करा, पण मला या संकटाच्या बाहेर तुम्ही काढावंच लागेल. मी संकटामध्ये पडलेलो आहे, मी व्याकुळ झालेलो आहे. मग अशी विनंती सुद्धा हा गरुड करत आहे. गरुड श्री हरीचा परम भक्त, तोही आनंद नाम समस्त. नामापाशी भगवंत आहे डुलत स्वानंदे. हे स्वामी, हे भगवंता, मी तुमचा या ठिकाणी भक्त आहे, भक्त आहे म्हणून या ठिकाणी
मला सुद्धा या ठिकाणी या संकटाच्या बाहेर काढा. मी सुद्धा तुमचं नामस्मरण करतो, मी सुद्धा तुमची भक्ती करतो. आणि या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की आतापर्यंत कुठलाही भक्त राहू द्या, नामस्मरण करू द्या, संकटामध्ये सापडू द्या, त्याचं संकट तुम्ही दूर केल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझं सुद्धा संकट तुम्ही दूर करावं अशी याचना, अशी प्रार्थना या ठिकाणी गरुड करू लागलेला आहे. करिता हरि नाम स्मरण स्वय विघ्न होय निर्विघ्न गरुड पावला समाधान ते विधान अवधारा. म्हणून नामाचं एवढं सामर्थ्य आहे. जर आपण हरीचं नामस्मरण केलं तर या ठिकाणी जे आपलं विघ्न आहे ते निर्विघ्न झाल्याशिवाय राहणार नाही, जे विघ्न आहे ते नसल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला यश कीर्ती लाभल्याशिवाय राहणार नाही. नामस्मरणाचं एवढं सामर्थ्य आहे. म्हणून ज्या वेळेस नामस्मरण केलेलं आहे त्यावेळेस सुख आणि समाधान गरुडाला झालेलं आहे. गरुड भ्रमता आकाशी भगवंताची कृपा केशी देखी विद्या आकाशापाशी तोज राशी तपस्वी. ज्या वेळेस गरुड फिरू लागलेला होता, व्याकुळ झालेला होता, चिंता करू लागलेला होता, पण शेवटी नामस्मरण भक्ता या ठिकाणी भगवंताचं केलेलं आहे. आणि भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्याला रस्ता मिळाल्याशिवाय राहत नाही. असाच या ठिकाणी काय झालेलं आहे, कश्यप ऋषी दिसलेले आहेत जे की या गरुडाचे पिता होते. नजर पडलेली आहे आणि आणखी सुख या ठिकाणी कुणाला, गरुडाला लाभलेलं आहे. गंधमादन पर्वतात कश्यप पिता तपाचित आचरत निभवून देखील अकस्मात आला त्वरित त्यापाशी. जे गंधमादन पर्वत होतं, या पर्वतामध्ये तपश्चर्या करण्याचं कार्य कश्यप ऋषी करू लागलेले होते. पण ज्यावेळेस आकाशामध्ये फिरक्या मारण्याचं काम गरुड करू लागलेला होता त्यावेळेस या गरुडाच्या नजरेला आलेला आहे. पिताश्री त्याला दिसलेले आहेत. ज्यावेळेस आता बाप आपला दिसला, माझी सुटका झाल्याशिवाय राहणार नाही, भगवंतानं माझ्यावर कृपा केली, भगवंतानं माझ्यावर दया केली, असा हा विचार गरुड करू लागलेला आहे. येता देखून गरुडाची वृत्तांत काला कश्यपाशी देखून वालके ऋषी कश्यप त्याशी बाधित. ज्यावेळेस गरुडानं पाहिलेलं आहे, ज्यावेळेस कश्यपाला समजलं की हा गरुड आपल्याकडे येऊ लागलेला आहे, कश्यप ऋषीनं पाहिलेलं आहे. काय पाहिलेलं आहे, काय अवस्था होती गरुडाची. या फांदीला सगळे ऋषी लटकलेले होते, वालखिल्य ऋषी होते. हे सर्व चित्र कोण, कश्यप ऋषींनी पाहिलेलं आहे. घालून लोटांगण कश्यप विनवावे कर जोडून गरुड माझे आपत्तीन कृपा करून सोडावे. ज्यावेळेस कश्यप ऋषीनं पाहिलेलं आहे, वालखिल्य ऋषी लोंबू लागलेले आहेत आणि गरुडाने ती फांदी उचललेली आहे, त्यावेळेस कश्यप ऋषी माय असेल, बाप असेल, आपल्या या पुत्रासाठी काही कुठल्याही थराला जायला तयार असतात, कुणासमोरही काही मागायला तयार असतात. म्हणून कश्यप ऋषीला दया आलेली आहे. या वालखिल्य ऋषीला जर काही झालं तर माझ्या पुत्राला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कश्यप ऋषीला दया आलेली आहे आणि कश्यप ऋषी या वालखिल्य ऋषींच्या शरणामध्ये गेलेले आहेत. त्यांना हात जोडून विनंती करू लागलेले आहेत, हे ऋषीवर्या, माझ्या या पुत्रावर दया करा, या गरुडावर तुम्ही दया करा आणि तुम्ही यांना शाप देऊ नका, अशी या ठिकाणी विनंती स्वतः कश्यप ऋषी करू लागलेले आहेत. गरुडाचे मनोगत आलोनिया परमामृत माता करावी निर्मुक्त तदर्था समर्थ तुम्ही घ्यावे. म्हणूनच या गरुडानं खरंच चांगलं कार्य केलेलं आहे. आपल्या मातेसाठी आपला जीव सुद्धा या ठिकाणी दावावर लावलेला आहे आणि अमृत आणून आपल्या आईची सुटका करण्याचं कार्य या गरुडानं केलेलं आहे. म्हणून या गरुडावर तुम्ही दया करावी, या गरुडावर तुम्ही कृपा करावी, अशी विनंती स्वतः कश्यप ऋषी या वालखिल्य ऋषी समोर करू लागलेली आहेत. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. पहावया गरुडाचे सामर्थ्य शाकेसी बैसलो समस्त तव हा बळीया बळवंत विजयी निश्चिती तिन्ही लोकी. ज्यावेळेस विनंती शब्द ऐकले त्यावेळेस 60,000 वालकल्य ऋषींना काय म्हणायला सुरुवात केलं, आम्ही ह्या तुमच्या मुलाची म्हणजे गरुड पक्षाची परीक्षा घेण्याकरता हे केलेलं आहे. खरोखर तुमचा गरुड म्हणजे सामर्थ्यवान आहे असं गरुडाच्या वर्णाचा आणि वालकल्य ऋषीचं बोलणं सुरुवात झाल्यावर करणी कश्यपाशी नमन देवोनी गरुडाची आशीर्वचन वालकिल्ल्या शाखा सोडून गेले तपवन बदरिसी. वालकल्य
वालकल्य ऋषी मुद्दाम होऊन परीक्षा घेण्याकरता त्या फाट्याला होते, फाट्याला तिथं आगळ शिरपण होते. ज्यावेळेस एवढं सगळं बघितलं आणि कश्यप ऋषीला हात जोडून नमस्कार केला, पुन्हा 60,000 वालकल्य ऋषीनं आणि गरुडाला आशीर्वाद दिला आणि आपापल्या ठिकाणावर निघून गेले. गेले वालकिल्य देखून गरुड पावला समाधान, करुणी पितयासी नमन उसे आपण ते ऐका. अगोदर लागलेली भूक, त्याच्यामध्ये वालकल्य ऋषीचं आलेलं संकट, ज्यावेळेस संकट निवारण झालं, ऋषी निघून गेल्यावर आनंद झाला गरुडाला. गरुडानं आपल्या वडिलांच्या समोर जाऊन वडिलांना नमस्कार करून काय म्हणतात, गरुड लोटांगण घाली थोर दादावल वालकिल्ली, मुक्त झालो तुझे बोली शाखा आणली ऋषी बाधे. आता वडिलांना नमस्कार करून गरुडानं म्हणायला सुरुवात केली, म्हणजे की सगळे भानगड आणि सगळी तुमची कृपा झाल्यानंतर माझ्या मागं संकट निघून गेलं. माझ्या मागे एवढं वालकल्य ऋषीचं जे संकट होतं, त्या संकटाला घेऊन मी सगळीकडे फिरलो, पण पुन्हा माझं संकट निवारण केलेलं नाही. खरोखर तुम्ही माझ्यावर कृपा केली. कनकाच्या भूषात खास धर शतयोजने सविस्तर, इशी सांडवया कोण थोर थार कोटे आर म्या घ्यावा. आता एवढंही ऋषी निघून गेल्यावर आपल्या वडिलाला म्हणायला सुरुवात केली. आता ही झाडाची फांदी म्हणजे किती लांब आहे, 100 कोस लांब आहे, 100 कोस. आणि माझ्या एका पायामध्ये काय आहे, हत्ती, एका पायामध्ये काय नकर, तोंडामध्ये एक पक्षी. एवढी भानगड आता मी कुठे घेऊन जायचं, कुठं बसून खायचं, एवढं माझ्या कृपा करा आणि तुम्ही मला सांगा. देखोनी या कनका बुसी ब्राह्मण धावती छळावयासी, धन लोभे बहु द्विजांची बळ ब्राह्मणांची चालेना. आता ज्यावेळेस ही सविस्तर कुणाचं ऐकून घेतलं, आपल्या मुलाचं ऐकून घेतलं, पुन्हा कश्यप ऋषीनं ऐकून घेतलं आणि मनाच्या ठिकाणी काय विचार केला, ज्या झाडाची फांदी होती, ज्या झाडावर हा गरुड बसून ही पक्षी खाणार होता, त्या पक्षाचं छळण म्हणजे गरुडाचं छळण करण्याकरता कोण आले, वालकल्य ऋषी आले. मग तशीच फांदी धरून कुठे गेला गरुड, फिरून फिरून आपल्या वडिलांसमोर गेला. वडिलांनी ज्यावेळेस विनंती ऋषीला केली, त्यावेळेस ऋषी निघून गेले. एवढी सविस्तर कथा ऐकून घेतल्यावर जेठन पावी ब्राह्मण सांगावे जिथे कोण स्थान, तिथे शाखा निक्षेपून करी भोजन क्षुधार्ती. आता वडिलाला प्रश्न काय विचारला, आता एवढा मोठा जी फाट आहे, की माझ्या नकातले म्हणजे चोंचीतला एक प्राणी आणि पायाचे 2, ही 3 आणि फाट आहेत 4, सगळे ही मी कुठं घेऊन जायचे, ज्या ठिकाणी ब्राह्मण नाही. आता ब्राह्मण म्हणल्यावर तिथे जाऊन खात बसल्या सगळा वाजगार उठेल ना, मग ब्राह्मणाला राग येऊन मला शाप देतील. गरुडाचा प्रश्न बरोबर आहे का चूक आहे, बरोबर आहे का नाही, त्याच्यामुळे विनंती करून विचारू लागल्यावर शुद्धीत कोणी गरुडासी, कृपा उपजनी कश्यपासी, दुर्गम स्थान सांगे कोत्यासी, अगम्य सर्वासी मनोवाता. अहो ज्यावेळेस आपल्या मुलाचे शब्द कळकळीचे ऐकले पुन्हा कश्यप ऋषीनं, त्यावेळेस मनाच्या ठिकाणी ठरवलं, दुर्गम म्हणजे ज्या ठिकाणी माणूस नाही, अशी दुर्गम जागा कुण्या ठिकाणी आहे आणि कशी आहे, कश्यप ऋषी गरुडाला सांगणार, ती जरा आपण सविस्तर ऐकायची. दक्षिण समुद्र माधारी, सुनावी पर्वत लंकागिरी, शाखा ठेवोनी त्यावरी भोजन करी सुपुत्रा. आता किती आवड भानगड सांगितली गरुडाला कश्यपानं. दक्षिण दिशेला म्हणजे ह्या दिशेला काय आहे, समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या मध्ये एक पर्वत आहे, पर्वत काय ना, दुर्गम पर्वत. त्या पर्वतावर गरुडा तुझा, ती मनुष्य आहे, तिथं माणूस नाही, पक्षी नाही, पशु नाही, ती फाटा तिथं टाक आणि तुझ्या निवाण तू खा बस. ऐकोनी कश्यपाचे वचन, स्वय सुवर्ण शाखा घेऊन, गजनक भृंगेसी गुडोन आला आपण लंकेसी. आता गरुडामध्ये किती सामर्थ्य असेल, ती 100 कोस लांबीचा फाटा, ती एका पायामध्ये आहे.
आणि नत्र आणि हाती एका पायामध्ये आहे. तुंचीमध्ये बहु पक्षी आहे. एवढी ही 4 भानगडी उचलल्या बिचाऱ्यानं आणि वडिलांना सांगितल्यावर आकाश मार्गामध्ये उड्डाण करू. कुंडलिकावतार विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण राम महारुद्रमान की जय. श्री गणेशाय नमः. ऐकोनी कश्यपाचे वचन स्वर्ण शाखा घेऊन गजनक्र भंगेसी उडीन आला आपण लंकेसी. आता गरुडाला कुठं जा म्हणून कश्यप ऋषीनं सांगितलं होतं? लंकेमध्ये जा म्हणून. लंकेमध्ये ती सुवर्णाचं झाड होतं, सोन्याचं झाड होतं. सोन्याचं त्याला पानं सोन्याचे, फाटे सोन्याचे, गुढ सोन्याचं होतं. असं तू झाडाचा फाटा एका टंगड्यामध्ये पायामध्ये पकडला, हाटीला एका आणि नकराला एका पायामध्ये, म्हणजे दक्षिण म्हणजे उजव्या पायामध्ये 2 धरले ती. आणि तुंचीमध्ये तो पक्षी धरून लंकेमध्ये जो पर्वत सांगितलेला होता त्या पर्वताकडे घेऊन निघाल्यावर लंका पाठार निर्जन सुवर्ण शाखा तीत ठेवून गरुडे केले पै भोजन सावधान हरी स्मरणे. आता गरुडांना भूक लागलेली होती, जेवण करायचं. की गरुडाच्या मनामध्ये होतं, एवढंच काम होतं ना तिथं. त्या लंकेच्या पठाराला म्हणजे कुठेतरी पटांगण असेल, की फाटा म्हणजे सोन्याच्या झाडाचा ठेवला आणि आता सगळ्याला गटगट खायचे. आपण जेवत असताना भूक लागल्यावर आपल्याला देवाचं नाव येते का? ध्यानात देवाचं नाव येतं, केव्हा खावं हीच वाटतं ना. पण गरुडाला जेवढी भूक लागत, गरुडाने एवढे पक्षी एवढा फाटा फिरून फिरून ज्यावेळेस जेवायला बसला, म्हणजे ते खायला बसला, त्यावेळेस अगोदर परमेश्वराची मनाच्या ठिकाणी आठवण केली बिचारानं. करिता भ्रुभंग भक्षण ग्रासो ग्रासी कृष्णार्पण करी नक्रांचे भोजन ब्रह्म अर्पण स्मरणेसी. आता आपण पहिला घास उचलल्यावर काय म्हणायचं? प्रश्न आपण म्हणायचे, बरोबर आहे. पण आपल्याला लक्ष धरतो. आपल्याला खात असताना जेवत असताना कशाचं ध्यान आहे? तो तिखट झालं, हे खरड झालं, हे आहार झालं, हे जमलं. असं नावं ठेवल्याशिवाय आपल्याला घासच मिळत नाही. पण गरुडाने ज्यावेळेस जेवण करायला खायला सुरुवात केला, पहिल्या सुरू त्या पक्ष्याचा घास घेतला, कृष्णार्पण म्हणले झालं. लगेच नकराला खायला सुरुवात केलं, घासाला कृष्णार्पण म्हणायचं, खायला सुरुवात करायचं. भक्षिता त्या गजेंद्रासी भोक्ता मने ऋषिकेशी भक्त सेवी त्या अर्थासी हरिस्मरणेसी सावध. आता ह्या ओळीचा अर्थ सांगायचं माझ्याच मनामध्ये भानगड आहे. आता गरुड काय खात होता? अन्न खात होता का मांस खात होता? बघून मग मांस खात असताना त्यानं काय म्हणायचं? एक एक घास खाणारा कोण? विष्णू भगवान. आता पण भक्ताने काही बी जरी खाल्लं तर जेवायला मान्यच करावं लागलं म्हणून सांगितलं का? बरोबर आहे की चूक आहे? वाचा. गरुड पिडला चुदेसी भोजन करिता ये विधीसी पावला परम तृप्तीसी आल्हादेसी हरिस्मरणे. आता गरुड ज्यावेळेस खात असताना खाणारा कोण? तो विष्णू भगवान आणि कृष्ण अर्पण. म्हणून त्यानं सगळे 3 प्रेत खाऊन टाकले ना. मग त्यानं मांसच खाले. तो आता तो कुणी मांस खाणारे माणूस आहे, त्यानं जर कसं केल्यावर गमल का नाही जमवायचं? फळमूळ आणि जीवन जे भक्त सेविती आपण ते करीती ब्रह्म अर्पण तृप्ती संपूर्ण तेने त्यासी. आता जो कोणी मनुष्य असेल, मग त्याच्यामध्ये साधा माणूस राहू द्या किंवा दिवाळाचा भक्त राहू द्या किंवा कीर्तनकार महाराज राहू द्या, हो, सगळ्यांना जर मनाच्या ठिकाणी विचार केला आणि साधं भोजन करीत असताना कृष्ण अर्पण जर म्हणल्यावर ती परमेश्वराला पावन झाल्याशिवाय राहत नाही. अन्न ब्रह्म अहम ब्रह्म हृदयी भोक्तात्मा राम त्यांचे कर्मची परब्रह्म
हे जाणती मर्म ते धन्य. आता जेवण करीत असताना अन्नाला काय समजायचं? परब्रह्म ही अन्न आहे हे मनाच्या ठिकाणी समजायचं. ताट वाढून घेतल्यावर ताटाला पाणी फिरवायचं. पहिला घास उचलला की कृष्ण अर्पण म्हणायचं. आणि जेवत असताना आत्म्यामध्ये कोण आहे? ब्रह्मच आहे ना, देवच आहे ना. ही देवाला आत्म्यामधल्या पावन ही समजायची. एवढ्या भानगडी अगोदर करायच्या आणि मग जेवायला सुरुवात करायची. आता म्हातारी माणसं बघा, ताट पुढे घेणार, पाणी फिरवणार, देवाचं नाव मनामध्ये घेणार आणि जेवणार. आपल्यासारखे काय म्हणतात बसलेले, त्यांना का पाणी फिरवून. आता त्या म्हाताऱ्या माणसाने किंवा बुद्धिवान माणसाने त्या पोराला काय सांगावं? एक माझ्यासारखा जेवायला बसला, पाणी फिरवलं, माझ्यासारख्याला विचारलं दुसऱ्या म्हणजे पाणी ते फिरवालं. माझ्यासारख्या शाळेनं सांगितलं, बाबा जेवत असताना मग येऊन इकडं मध्ये मग मी पाणी फिरू. त्याला काय सांगावं? असे अज्ञान माणसं काहीतरी भेटल्याशिवाय राहत नाही. भोजन करिता ऐसे पंक्ती आसहस्त्राची पंक्ती पुनाती. ऐसे बोलती वेद श्रुती सभाग्य पंक्ती हरिभक्त. आता वेदामध्ये, शास्त्रामध्ये आणि पुराणामध्ये श्रीनाथ महाराज काय म्हणतात, मी माझ्या मनानं सांगितलेलं नाही. ही शास्त्रामध्ये जे नियम सांगितलेला आहे त्या भूमीच्या ठिकाणी मिळलेला, त्याच्यामध्ये कुणी सुद्धा बिलकुल दोष द्यायचा नाही. ग्रासो ग्रासी हरिस्मरण ऐसे जे करीती भोजन तेत भोक्ता श्री भगवान भोगते पण त्या नाही. आता आपण जेवायला बसलो खरंय, पहिल्या सुरुवातीच्या 1-2 घासाला आपण कृष्ण अर्पण म्हणून, पण घासाला आपल्याला देवाचं नाव येईल का? बिलकुल येणार नाही. आणि जेवत असताना देव तर मुखाला येणार नाही, सोडून द्या. हे गड्याचं झालं. आता बाया जेवत बसल्यावर त्यांना ध्यान येतं का नाही त्यांनाच माहिती. पण एकेका घासाला 4-4 भानगडी इकडून गेला सांगितल्याशिवाय राहत नाही. हे खरंच आहे ना. अशी अवस्था असल्यावर त्याला परमेश्वर आणि त्या अन्नाला परब्रह्म कोण कुणी सुद्धा म्हणल्याशिवाय राहणार नाही. ऐसे भोजन प्रवृत्ती गुरुडासी झाली परमतृप्ती. तेने घ्यावया विश्रांती केली आहुती ते अवधारा. आता सहजच माणसाला पुष्कळ भूक लागल्यावर, पोटभर जेवल्यावर आळस, कंटाळा, धरा सृष्टीची येणार ना. त्या नियमानुसार त्या गरुडानं जेवण पोटभर केलं. 3 खालीच होते ना, थोडं खाल्लं का आणि ढेकर दिला आणि आता जरा विश्रांती घ्यावं. मग विश्रांती कुठे घेतली, कशी घेतली, आता आपण पुढे ऐकू. बारेसी भ्रमतांतराळी गरुड भागला महाबळी. तेने पाहुनी पंखातळी केली ते वेळी निज निद्रा. आता गरुड ज्यावेळी एवढ्या भानगडी घेऊन त्या आकाशामध्ये फिरत त्याला पुष्कळ कंटाळा आला होता, भूक लागलेली होती. मग त्यानं पोटभर जेवण केलं. आळस, कंटाळा आला, झोपावून विचार केल्यावर कुठं झोपला? त्याच्यानं आचरून पांघरून दुसरं आणलं का नाही. त्याच्या पंखाचं आचरून केलं आणि पंखाचं पांघरून करून तो बिनगुरू झोपी गेला. ऐसी घेऊन विश्रांती गरुड कैसा केला शीघ्र गती. भक्त पत प्रयुक्ती भाग्य प्राप्ती लंकेसी. आता गरुडानं एवढ्या भानगडी केल्या. ही लंका पावन काही आला आता फिरून कथा कुठं आली. गरुडानं ही 3 पक्षी खाले. ती सोन्याचा फाटा म्हणजे टाकला ना तिथं. ही सोन्याची लंका म्हणतो ना, ही का झाली तर गोडाचा. आणि त्या गरुडाने एवढ्या भानगडी करून विश्रांती घेतल्यामुळं ही लंका ही सगळ्यामध्ये पवित्र अशी मानलेली आहे. गरुडाची नके स्पष्ट लंकेसी रुतली तिकट. पडता पर्जन्याचे वाट झाले त्रिकुट ते अति थोर. आता गरुडाच्या पायाला किती नख होते? 3. मग 3 नख ज्यावेळेस जमिनीवर उमटले आणि त्याच्यावर पडला पाऊस पडला, त्याचा झाला 3 धारा. इकडे मध्ये राहिलो टेमकाट म्हणजे मध्ये राहिला बेट. मग त्रिकुटावर लंका म्हणजे त्रिकुट पर्वतावर लंका.
हे असं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे ना, त्या नियमानुसार ग्रंथानुसार ही लंका निर्माण झाली. कुबेराची अलकावती रावणे हिरुणे घेता वस्ती त्यासी वाढोनी प्रजापती लंकापती तो केला. आता कुबेर म्हणजे रावणाचा भाऊ होता. भाऊ कुबेर दुसरा नव्हता, रावणाचा थोरला भाऊ होता. कुबेराला आपल्या स्वतः राहण्याकरता काय केलं निर्माण हो, नगरी अलकावती नावाची नगरी केली होती निर्माण. त्यानं काय केलं, रावणाला वाटलं हे आपल्याला पाहिजे. रावणानं भावाबरोबर भांडण केलं. त्यावेळेस ब्रह्मदेवानं दोघांचं भांडण मिटवलं. तू इकडे राहा, तू इकडे राहा, अशा नियमाप्रमाणे सांगितल्यावर विश्वकर्म्या ते घेऊन सोयेऊनी चतुरानन निर्माण केले लंका भुवन दुर्ग दारुण दुर्गम. अहो त्यावेळेस कुबेराची जी अलका होती, कुबेर म्हणजे सगळ्या जगामध्ये श्रीमंत व्हाल, त्यांच्यासारखा कुणी श्रीमंत नाही. आता देखील बघा ग्रंथामध्ये का मी ऐकले नाही वाचले, हा बालाजीनं देणं कुबेराकडून घेतलेला आहे. आणि बालाजी ते कुबेरा देणं मागण्याकरता बालाजीकडे जातो. ते आडलेलं खाली मोजतात ना, ती कुबेराला देत आहे म्हणून बालाजी. एवढा श्रीमंत कुबेर होता. पण रावणानं त्याच्याबरोबर भांडण करून ते घेतल्यावर ही जग निर्माण करणारा विश्वकर्मा, त्याला कोण सांगितलं, ब्रह्मदेवानं सांगितलं आणि ही लंका निर्माण करायला लावली. विश्वकर्म्याने झाडोनीकडे त्रिकूट सज्ज केले गाडे लागण लगे मागे पुढे चौकडे दुर्धर. आता विश्वकर्म्यानं ब्रह्मदेवाची आज्ञा झाल्यावर ही त्रिकूट म्हणजे लंका ज्यावेळेस तयार करू लागला, त्यावेळेस लंकेमध्ये काही सुद्धा कमी जास्त ठेवलेलं नाही. म्हणजे एवढं काही माणसाला लागतं त्या नियमाप्रमाणे आणि ब्रह्मदेवानं सांगितलेल्या नियमाप्रमाणे त्या त्रिकूट पर्वतावर ही लंका सगळी निर्माण करून दिली. बड लंका मागिलीकडे सुवेळा शोभे लंके पुढे निकुंभळागड अवघडे दक्षिणेकडे दुर्गम. आता दक्षिण दिशेला लंकेच्या आपण जाऊन बघायला नाही. दक्षिण दिशेला काय खंड काय म्हणून भानगडी हे झाल्या. उत्तर दिशेला निकुंभ आहे. समोर काय आहे, दुसरे काय चार नाव दक्षिणेकडे दुर्गम पडलंका मागिलीकडे सुवेळा शोभे लंके सुवेळा एक आहे. आणि पडलंका हनुमंत ज्यावेळेस सिद्धूच्या सिद्धूला गेल्यावर हनुमंताची उठाने अलीकडे लंका राहिली आणि पलीकडे लंकेला म्हणून पड लंकेला हनुमंत गेला. असं सगळं त्यावेळेस विश्वकर्मा निर्माण करून ठेवलं. तया लंकेच्या शिखरी कनक शाखा होती बरी आजी लाविता पुच्छे करी शाखा एक सरी रस झाली. आता ग्रंथ करतो किती हुशार असते, त्यांचं काय डोकं असेल विचार करा. आता ज्यावेळेस हनुमंताच्या शब्दाला अग्नी रावणाला लावला, हे तर आपण ऐकलं ना. पुन्हा रावणाची लंका ज्यावेळेस हनुमंताला जाळायला सुरू केली, लंका भडभडा ज्यावेळेस जळू लागले, त्यावेळेस सोन्याची झाली. सोन्याचं लंका का झाली, कशी झाली? हनुमंतानं जी काय गरुडानं जी फाटा ठेवलेला होता, कुठं ठेवला होता? त्या पडलंकेमध्ये ठेवलेला होता, कुठेतरी शिखरावर पर्वतावर त्या ठिकाणी. ज्यावेळेस हनुमंताला अग्नी लागला आणि पडलंका भडभडा जळू लागले, त्यावेळेस सोन्याचं पाणी झाल्यामुळं सगळी लंका स्वर्णमय दिसू लागलेली होती. हनुमंते जाळली लंका स्वर्णाची ओटिली देखा भगवत भक्ताचा अवांका दुःखदायका सुखरूप. अहो आपण सगळंच म्हणतो की एवढा मोठा श्रीमंत, एवढा मोठा धनवान आणि एवढा मोठा आयुष्यमान कोण? राम. आणि त्याची लंका हनुमंतानं सहज जाऊन राख केली मोठा. पण हनुमंतानं ज्यावेळी लंका जाळली, हनुमंत कोण आपल्यासारखा होता का? रामाचा भक्त होता. आणि रामाच्या भक्ताच्या हाताला लंका जाळल्यावर सगळी सोन्याची झाली. एवढं भक्तामध्ये सामर्थ्य आहे, एवढं सांगून टाकलं. शाखा भोकाळ पडली राहे शेवाळली खडक
नये कोणासी. आता हे सोन्याच्या झाडाचा फाटा किती होता म्हणून सांगितलं. वावभर हातभर काय होता का नाही. किती होता 100 कोस होता. मग तू ठेवल्या ते लंकेमध्ये राक्षस त्यांना काय दिसलं नसेल का. त्याने घेऊन जावं का नाही घरला. पण मध्ये काय सांगितलं फाटा ठेवला खरा पण त्याच्यावर पाऊस पडलो. त्याच्यावर बसला धुरुळा. पुन्हा अनेक पाऊस पडला. अनेक बसला धुरुळा. मग त्याच्यावर आलं शेवा. ही सोन्याचा फाटाने तो सून आहे की कुणाला देखील पत्ता लागला नाही. आणि ज्यावेळेस भरभरा आणि लावला हनुमंतानं सोनं त्यावेळेस पकडायला सुरू झालं. पकडलं आणि सगळं सोन्याचं पाणी होऊन सुवर्णमय लंका त्यावेळेस झाली. मरुत मारुत प्रळयावनी लंका जाळिली तिघीजणी. शाखा ओतिली रस होनी लंका भुवनी हेममय. आता लंका जाळी. आपण काय म्हणतो लंका कुणा जाळी. मारुतीला सहजच म्हणतो. पण लंका एकट्या हनुमंतानं जाळी नाही. तिघाला मिळून जाळी. तिघा मारुत म्हणजे अग्नी आला. मारुत म्हणजे हवा आली. आणि हनुमंत तिघांना मिळून लंका जाळल्यामुळे लंकाची त्या सोन्याचं पाणी झालं. त्या फाट्याचं पाणी होऊन सगळी लंका पिवळी जरा सोन्यासारखी दिसू लागली. हनुमंते जाळीता देखा हेममय ओतली शाखा. तै पासूनी स्वर्ण लंका समस्त लोका अनुवाद. आता अगोदर लंका सोन्याची होती म्हणून सांगतात. आता बी सोन्याची झाली. आता केव्हा झाली त्या परमेश्वराला माहीत आणि त्या वाढले गोष्टीला माहीत. आपण त्या पिल्ल्याला खाल्ल्या बाबतीत जायचं नाही. हनुमंताला लंका जाळल्यावर स्वर्णमय लंका झाली. अशी इथून पुढे सुरुवात झाली. म्हणून ग्रंथकर्ते सांगत आहे कपिने करिता लंका दहन लंका झाली स्वर्णवर्ण. मग सीते पासी येऊन केले नमन साष्टांगी. आता ही गजेंद्राची आणि कुणाची नकराची आणि गरुडाची कथा किती 2-4 राज्य झाली. 2-4 आगाली शेवटात. ज्यावेळेस हनुमंताला लंका जाळली लंका सगळी सोन्याची झाली. एवढं हनुमंताला का न करू अशा कोणामध्ये येऊन सीतेच्या समोर सीतेला नमस्कार केला. नमस्कार करून ही सीतेसी शीघ्र भेटावया श्रीरामासी. हनुमान आज्ञा पुसेतिसी अति त्वरेसी जावया. आता एवढं काम केलं. सीतेच्या समोरून सीतेला नमस्कार केला आणि विनंती काय केली हनुमंतानं. हे आहे मला तुमची स्तुती सांगण्याकरता आणि रामाला भेटण्याकरता जाण्याकरता तुम्ही मोठ्या उदार अंतकरणानं परवानगी द्या अशी विनंती केल्यावर भेटावया निज स्वामीसी स्फुरण आले हनुमंतासी. बहुतर कथी उल्लासी तळपे आकाशी कपी पुच्छ. हनुमंतानं सीता आईला विनंती केली. हनुमंताच्या मनामध्ये किती गडबड झाली. आता ही माझ्या आईची म्हणजे सीतेची शुद्धी सांगण्याकरता हनुमंताला जमत पडणार. जे हनुमंताला आयुष्य आलेली आहे. आता सीता जा म्हणल्याबरोबर हनुमंत उड्डाण करणार आणि समुद्र ओलांडून रामाची भेट घेणार. मने कवळले श्रीरामासी श्रद्धा सीतेच्या पायापासी. आज्ञा पुसावया सीतेसी एकाग्रतेसी तिष्ठत. आता हनुमंत ही काय होता खालून वरून बांधलेला होता. कसा बांधलेला होता. अंतःकरणामध्ये विचार काय रामाला भेट घ्यायचा. मनामध्ये विचार काय सीतेची आज्ञा घ्यायची. दोन्ही बाजू होते ना त्याला. ह्या दोन्ही बाजूमुळे तो मोठ्या विचारामध्ये दोन्ही हात जोडून सीता काय आणि सीतेच्या मुखामधून काय शब्द निघतो त्याची वाट पाहत होते. ऐसे देखो हनुमंता उल्लास जानकीचे चित्ता. मारावया लंका नाता शीघ्र रघुनाथा अनावे. एवढे मुखामधून हनुमंताच्या निघालेले शब्द ऐकल्यावर सीतेला ती इच्छा होतो ना. सीतेने शब्द ऐकल्यावर मनाच्या ठिकाणी आनंद झाला आणि विचार काय केला. आता हनुमंताला मोठ्या गडबडीनं आपण परवानगी द्यावी.
हनुमंत रामाची भेट घेतल्यावर राम आणि वानर येऊन ह्या रावणाला मारल्याशिवाय राहणार नाही म्हणून सीतेला हनुमंताला आज्ञा देऊन टाकले. ऐक हनुमंता सावधान, तुझ मी देते आशीर्वचन, मार्गी बांधून शके विघ्न, रामाची धन पावसी. अहो एवढं म्हणल्यावर गडबडून एखाद्या माणसाला जामून लागते. पण सीतेला काय सांगितलं, हनुमंता तू जातोस ना ठीक आहे, पण तुला माझा आशीर्वाद, तुला आशीर्वाद काय म्हणून दिला आशीर्वाद. हनुमंता तू रस्त्याने जात असताना, एवढा मोठा समुद्र ओलांडन करीत असताना माझ्या कृपेच्या आशीर्वादामुळे तुला रस्त्यामध्ये काटा बिघडणार नाही, एवढा आशीर्वाद देऊन टाकल्यावर. ऐकोनी सीतेचे वचन, हनुमान घाली लोटांगण, वंदोनी सीतेचे चरण, केले उड्डाण वानरे. हनुमंत किती ज्ञानी असेल विचार करा. सीतेला आशीर्वाद दिला खरा, हनुमंतांना ऐकला खरा, मग आपल्यासारख्यानं गडबडीनं पळाला असते. पण हनुमंतांना आशीर्वाद दिला, लगेच सीतेच्या पायावर डोकं ठेवलं, सीतेला नमस्कार केला आणि आकाश मार्गामध्ये उड्डाण हनुमंताने करू. एका जनार्दना शरण, हनुमंतासी श्रीराम दर्शन, तेथील गोड निरूपण, सावधान अवधाना. ग्रंथकर्ते नाथ महाराज काय म्हणतात ही महागांचा अध्यायाची कथा म्हणजे आताच्या पुष्करून झाली. ही माझ्या सद्गुरू माऊलीच्या कृपेमुळे हनुमंताची आणि सीतेची भेट झाली करून झाली ना. सीतेने हनुमंताला रामाची भेट घेण्याकरता आज्ञा दिली. आता उद्याच्या म्हणजे पुढल्या आयत्यामध्ये हनुमंत सहज समुद्र ओलांडन करून रामाची भेट घेणार. ही कथा कशी आहे, पावन करणाऱ्या अमृतापेक्षा गोड आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे, सुंदर कांडे एकाकार टिकाया, गजेंद्र उद्धर हनुमंत, श्रीराम दर्शन नाम गमनाध्याय, द्वादशाध्याय घोडा पुंडलिका विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सीता कांत स्मरण जय जय